नमस्कार. मला एक ऑर्डरचा ब्लाउज आलेला. तर त्यांना सप्तपदीसाठी डिझाइन पाहिजे होती. त्यांना तो ब्लाउज त्यांच्या फ्रेंडच्या लग्नामध्ये वेअर करायचा होता. पैठणीचा ब्लाउज होता. तर त्यांनी मला जी डिझाइन सांगितलेली म्हणजे त्यांच्याकडे परफेक्ट डिझाइन नव्हती. त्यांनी मला 2-3 रील बघून ती डिझाइन सांगितलेली. पण मग ती 2-3 रीलमधून मी एक डिझाइन त्यांना सिलेक्ट करून सांगितलेली. म्हणजे ती कशी होती त्यांना पाहिजे कशी होती, बॅक साइडने टेम्पल पाहिजे होते आणि स्लीव्ज भरलेल्या पाहिजे होत्या, पण जास्त पण भरलेल्या नव्हत्या, लाईट स्लीव्ज पाहिजे होत्या त्यांना. तर त्यासाठी मी त्यांना एक डिझाईन आधी सांगितलेली समजून, मग त्यांना ती पटली, तर मी त्यांच्यासाठी तो ब्लाऊज तयार केलेला. तर तो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण त्याआधी जेव्हा मला आरी वर्क येत नव्हतं, तेव्हा मी माझा ब्लाऊज बाहेरून बनवून घेतलेला. तर त्यामध्ये मला जे काय आहे म्हणजे जी फिनिशिंग आहे ती मला पटलेली नव्हती आणि तो ब्लाऊज मी त्या ताईंना पण दाखवलेला. तर त्यांना ती फिनिशिंग आवडलेली नव्हती. म्हणजे जिथे शुगर बीट्स पाहिजे होते, तर त्यांनी निम्म्याच्या शुगर बीट्स लावलेले, पण शुगर बीट्स कमी आले, तर त्यांनी मध्ये कट पाईप लावलेले. आणि काही ठिकाणी मण्यांमध्ये जो असतो शुगर बीटमध्ये, मोठ्या गोल्डन मण्यांमध्ये जो गॅप असतो, तो त्यांचा 1-1, 2-2 मणी बसेल इतका गॅप होता. तर मला ती फिनिशिंग नाही आवडली आणि माझ्या त्या ताई आलेल्या त्यांना पण आवडलेली नाही. तर तुम्ही मी जो ब्लाऊज तयार केलाय, तर त्याची फिनिशिंग बघू शकता. आणि मेन म्हणजे तुम्ही किती ओढून ताणून कसं बघितलं तरी ती फिनिशिंग कुठेच हलणार नाही. स्टार्ट टू एंड फिनिशिंग सेमच आहे. आणि तुम्ही जी वरतून डिझाईन बघतात तीच बॅक साईडने जे स्टिच केलेले आहे, ती सेम डिझाईन तुम्हाला बॅक साईडने पण दिसेल. त्यासाठी चला बघूया तो ब्लाऊज मी कसा तयार केलाय. हे बघा, हे पैठणीचा कपडा आहे. त्या ताईंनी हे मेजरिंगसाठी ब्लाऊज दिलेला आणि त्यांनी ब्लाऊज दिलेला मेजरिंगसाठी त्याचा मी डायरेक्ट ह्या कापडावरती नाही यूज केला. मी पहिल्यांदा हा पेपर पॅटर्न काढून घेतला. बघू शकता त्यांच्या साईडचा, त्यांच्या ह्याला जुळवेल असंच मी पेपर पॅटर्न काढलाय. त्यांना जी डिझाईन पाहिजे होती टेम्पलची आणि बोटनेक पाहिजे होतं, हे बघा ही टेम्पलची डिझाईन आणि हा वरचा बोटनेक जो पाहिजे होता तो मी पहिला पेपर पॅटर्न काढला आणि मग हाच पेपर पॅटर्न मी ह्या पैठणीच्या कापडावरती टाकला. हे बघा, ही त्यांना बॅक साईडने टेम्पल पाहिजे होतं. मी हे जे पेपर पॅटर्न आहे तुम्हाला आधी दाखवलेला, तो पेपर पॅटर्न दाखवते. हे बघा, मी पूर्ण त्यांचं पेपर पॅटर्ननीच माप टाकलेलं. जे टेम्पल होतं ते अशा प्रकारे होतं. पूर्ण माप पेपर पॅटर्ननी केलेलं, मग हे केलेलं आहे. यात तुम्ही बघू शकता जे हे एक्स्ट्राचे जे कोपरे आहे आणि इथं जे वरती टेम्पलचा आकार जो आहे तो मी परफेक्ट काढलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे एक्स्ट्रा मी स्टिच घेतलेला आहे. आकार शेप कुठून पण बघा, कसा पण बघा, तो टेम्पल साईजचा दिसतो आणि बोटनेकच्या बरोबर सेंटरला घेतलेला आहे. त्यांना काठ पण पाहिजे होता बॅक साईडने. हे स्टिच मध्ये जाणार आहे, त्यांचा इतका बॅक साईडचा भाग राहणार आहे. आणि हे जेव्हा स्टिच करू तेव्हा हे आपण कट करणार आहे आणि इथं जे आहे ते झुमके लावणार आहोत. आणि इथे त्यांना लटकन पाहिजे मध्ये सेंटरला एवढ्या भागात आणि ते इथं झुमके पाहिजे. ते स्टिच झाल्यानंतर लावून देणार आहे मी त्यांना. तर बघू शकता तुम्ही, एकदम सेम डिझाईन आहे, कुठेच मिसमॅच नाही, कुठे एक्स्ट्रा नाही. आणि फिनिशिंग पण बघू शकता, लांबून पण बघू शकता आणि अगदी जवळून पण बघू शकता तुम्ही फिनिशिंग. हे बघा, मी ताणवतीये, कोणतीच हे पडत नाही बघा, कोणती टिकली पण पडत नाही आणि कट बीट्स मध्ये ताणत पण नाही, उलट कडक येते, मुडपण्यासाठी पण कठीण जाते. हे झालं समोरच्या भागचं. पण तुम्ही ही जी डिझाईन बघितली ना वरच्या साईडने, तीच तुम्ही हे बघा बॅक साईडने बघू शकता. बॅक साईडने पण टेम्पलच दिसेल तुम्हाला. क्रिस क्रॉस केलेलं आहे मी, नाकी टेम्बो स्टिच टाकलेले, क्रिस क्रॉस जे केलेले ते पण बघा किती बारीक केलेले आहे. आणि जो पुढून भाग दिसतोय तोच बॅक साईडने पण दिसतोय. म्हणजे आरी वर्क मध्ये फिनिशिंग जी म्हणतात ती ही असते. हे बघा, ही जी बॅक साईडच्या बोट नेकची डिझाईन जी आहे ना, तीच पुढच्या गळ्याला पण घ्यायची असते. तर ती पण तुम्ही बघू शकता. गळ्याचा शेप बघू शकता, गळा किती पाहिजे होतं त्यांना तेच मेजरिंग टाकलेलं आहे. स्टिच करण्यासाठी हे बघा एवढा स्पेस सोडलेला आहे मी, इथे पण सोडलेला आहे, 1 इंचाचा स्पेस सोडलेला आहे. सेम बोटनेकला बॅक साईडने जे केलंय तेच त्यांना इथे पण केलेले आहे. इथेच तुम्ही जो आकार बघताय तो तुम्ही बॅक साईडने पण बघू शकता. हे बघा,
बॅक साईडने पण तसाच आकार दिसतोय, कुठेच एक्स्ट्रा नाही किंवा गाठ वरती आलेली नाही, काहीच नाही. जी पुढून दिसते तीच बॅक साईडने दिसते, ती पण ताणून बघू शकता. हे बघा, मण्यांमध्ये अजिबात गॅप नाही, कुठेच काही नाही, एकसारखे मणी लावलेले, कुठे एक्स्ट्रा पण झालेलं नाही. हा झाला पुढचा गळा. आता आपण जो मेन पार्ट आहे स्लीव्हचा तो बघूया. हे बघा, स्लीव्ज त्यांना पूर्ण भरलेल्या पण हव्या होत्या आणि बटबट पण नको होत्या, म्हणजे जास्त डार्क पण नको होत्या. आणि त्यांची पूर्ण जी पैठणी आहे ती पूर्ण ह्याच कलरची आहे, कोणताच कलर मिक्स नाहीये. त्यांना इथे बॉर्डर पाहिजे होती, जी गळ्याला पुढच्या मागच्या बोटनेकला जी बॉर्डर आहे तीच मी इथं टाकलेली स्लीव्जला, पण वरती त्यांना भरलेली स्लीव्ज लागत होती आणि लाईट पण डिझाईन लागत होती. तर ती मी अशा प्रकारे केलेली आहे, वरती त्यांना अशी डिझाईन सुचवलेली, भरलेली पण दिसेल आणि जास्त बटबट पण वाटणार नाही. तर त्यांचं काय म्हणणं होतं की हे जे मी हे कुंदन लावलेले आहे हे ह्याच कलरचे, साडीच्याच कलरचे लावायचे होते त्यांना. मी एक त्यांच्या समाधानासाठी लावून पण ठेवलेला, पण त्याने डिझाईनचा पूर्ण लुक जात होता. सेम साडीच्या याचा कुंदन लावलेला, मी पूर्ण पॅकेट घेतलेलं लावलेलं, पण मला ते पटलं नाही, म्हणून मी हे जे साडीचा काठ जो तुम्हाला पिंकिश कलर दिसतोय त्यासारखे मी कुंदन लावले, त्याच्यामुळे जो स्लीवचा लुक आहे तो अजूनच वाढला गेला. हे बघा, जास्त हेवी पण नाही आणि त्यांना समजेल अशी आणि शोभेल अशी डिझाईन मी तयार केलेली आहे. त्यात तुम्ही बघू शकता त्यांना लटकन पण हवे होते, पण जास्त लांब पण लटकन नको होते. तर मी बरोबर त्यांचं जे हे काठ शिवण्यामध्ये जाणार आहे तेवढ्याच लांबीचे लटकन मी त्यांना करून दिलेले. लटकन त्यांना सेम ह्या साडीच्या कलरचे पाहिजे होते, म्हणून मी त्यांना हेच लटकन दिले. आणि हीच डिझाईन जी आहे ती माझी ही फिनिशिंग बघून मी जे क्लास घेते ते माझ्या क्लासच्या स्टुडंटला खूप आवडलेली. त्यांना माझी फिनिशिंग आणि जे काय आहे हे जे मण्यांमध्ये जे गॅप राहत नाहीये किंवा फिनिशिंग जी आहे लटकनची पद्धत किंवा डिझाईन कशी स्टिच करायची, काय करायची सिंपल सोबत, हे खूप आवडलेलं. हे बघा, पुढनं जो दिसती स्लीव्ह सेम बॅक साईडने पण तुम्हाला दिसणार आहे. हे बघा, कुठेच एक्स्ट्रा धागा नाही निघालेला, स्टिच जी पुढून दिसते तीच बॅक साईडने दिसते. शिवून जे स्टिच करेल, जे टेलर स्टिच करतील त्यांना कुठलीही अडचण येणार नाही, अशा प्रकारे मी डिझाईन केलेली आहे. होपफुली तुम्हाला ह्या डिझाईन आवडले असेल, मी दाखवलेल्या बॅक साईड स्लीव्ज, आणि तुम्ही कंपॅरिझन पण केलेले असेल मी स्टिच केलेला किंवा मी वर्क केलेला जो ब्लाऊज आहे बाहेरून वर्क करून घेतलेला जेव्हा मला येत नव्हतं त्याची आणि मी केलेल्या वर्कची दोन्हीची कंपॅरिझन केली असेल, बघितली असेल, फिनिशिंग पण बघितली असेल, तर मला हा ब्लाऊज करण्यासाठी फक्त 3 ते 4 दिवसाचीच गरज होती. पण माझे क्लास असल्यामुळे मी हा ब्लाऊज पूर्ण नाईटला स्टिच केलेला आहे. हा ब्लाऊज मला डेजला टाईम नव्हता भेटत क्लासेसमुळे, माझे क्लासेस आहे आरी वर्कचे, त्यामुळे मला टाईम नव्हता भेटत. मी संध्याकाळच्याच टाईमला म्हणजे रात्री मी पूर्ण 1-1, 1:30 वाजेपर्यंत बसून हा ब्लाऊज पूर्ण मी स्टिच केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता माझी फिनिशिंग, आणि ही जी फिनिशिंग आहे ती मी माझ्या क्लासच्या स्टुडंटला पण सांगण्याचा ट्राय करते. ह्या ज्या टिप्स ट्रिक्स आहे ही मी त्यांना जी काही मी त्यांना आवडेल किंवा जे त्यांना अवघड वाटते त्याच्या मी टिप्स ट्रिक्स त्यांना माझ्या क्लासमध्ये देतच असते. तुम्ही त्यांची पण फिनिशिंग बघू शकता माझ्या क्लासच्या स्टुडंटची, जे मी इन्स्टाला रील वगैरे टाकते, माझं अकाउंट आहे इन्स्टाला, त्यात रील टाकलेल्या आहेत, त्यात माझ्या क्लासच्या स्टुडंट पण आहे, त्यांची फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही. आणि त्यांची फिनिशिंग आणि माझी फिनिशिंग सेम येण्याचा त्या ट्राय करताय माझ्यासारखी फिनिशिंग येण्याचं, आणि येती पण. पूर्ण त्यांना 25 डेज झालेले, पण त्यांची पूर्ण सिल्कची आणि बाकीची पण फिनिशिंग माझ्यासारखीच यायला लागलेली आहे. याचा मला खूप अभिमान आहे आणि गर्व पण आहे. आणि मेन म्हणजे माझ्या क्लासला फक्त माझ्या एजच्या मुली किंवा बायका नाही, तर एक 50 इयरच्या काकू पण माझ्या क्लासला येत आहे. त्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि त्या या वयात पण आरी वर्क करण्याची इच्छा आहे, आणि त्या इतक्या वेळ बसून सेम फिनिशिंग आणण्याचा ट्राय करतायत. ह्याचा तर मला खूपच अभिमान आहे. हे असली डिझाईन आणि असली फिनिशिंग तुम्ही तुमच्या पण ब्लाऊजला तुम्ही आणू शकता. यासाठी माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि तुम्हाला काही अडचण असेल आरीवर्कबद्दल किंवा काही टिप्स ट्रिक्स हव्या असतील किंवा कुठेही आरीवर्कबद्दल काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगू शकता.
विचारू शकता. तुमचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा मी ट्राय तर नक्कीच करेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा माझी फिनिशिंग कशी वाटली किंवा Instagramचं माझं अकाउंट बघा, त्यात माझ्या स्टुडंटची फिनिशिंग कशी वाटली, त्याबद्दल तुम्ही नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्या काही अडचणी असेल त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी सोडवण्याचा ट्राय करेन. थँक यू. धन्यवाद.